Very, very warm welcome. Very good morning, all of you. दोन तीन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा आपलं मेडिटेशन स्टार्ट होत आहे. गुड मॉर्निंग. आय गुड होप मॉर्निंग सगळ्यांनी. मॅडम. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. एव्हरीवन. गुड मॉर्निंग ज्यांनी सर. आपलं गुड मॉर्निंग. सगळ्यांनी मेडिटेशन केलं असेल किंवा आपली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली असेल. ठीक आहे. जसं मी मेसेज टाकला होता ग्रुपमध्ये, त्यानुसार मी आणखी आपलं मेडिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी पुन्हा, जसं माझं जुनं सिस्टम होतं त्याच्यानुसार पुन्हा सुरू केलं आहे. आणखी जास्तीत जास्त जितकं सिंपल फॉर्म्युला आहे, जितकं जास्त मी मेडिटेशन करेल तितकं माझं जास्त हायर डायमेन्शन मध्ये कनेक्शन राहील, हायर एनर्जी माझ्याकडे राहील. तर माझ्यासोबत जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती ऊर्जा मिळत राहील आणि प्रत्येकाला असं वाटेल की ओके, काहीतरी आपल्या लाईफ मध्ये चेंज होत आहे यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर. मेन विषय काय आहे? तुमची ऑरा, तुमची एनर्जी. जितकी जास्त एनर्जी राहील, जितकी पॉवरफुल तुम्हाला स्पर्श राहील ऊर्जेचा, तितक्या लवकर आणि ऑटोमॅटिकली आपल्या जीवनामध्ये घटना घडत असतात. आणि ॲज अ मेंटर म्हणून मला ऑलवेज हाय एनर्जी मध्ये किंवा एनर्जी ऊर्जेचा स्तर कमी जास्त होत राहील, पण जे कॉस्मिक कनेक्शन आहे किंवा जे डिवाइन सोबतचा जो टच आहे तो मॅक्सिमम वाढवत नाही आहे. आणि तो जो नियम आहे एक, की तुम्हाला जर काही करायचं आहे सोसायटीसाठी किंवा स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, नियम असा आहे की कमीत कमी, आता इथे कमीत कमी हा शब्द वापरला गेलाय, कमीत कमी 3 तास कॉन्स्टंट मेडिटेशन झालं पाहिजे. मॅक्सिमम टू मॅक्सिमम, मॅक्सिमम नाही म्हणत आहे, याच्यामध्ये अनलिमिटेड टाइम आहे. 8 तास सतत. तेव्हा ते सगळे डायमेन्शन, सगळे पोर्टल्स ओपन अप होत जाते. आणि ते आपण काय म्हणू, असं काहीतरी आपल्याला जेव्हा काही करून दाखवायचं असते, त्याच्यामध्ये जी पॉवर जनरेट व्हायची असते ना, ती निर्माण सुरू होणं सुरू होऊन जाते. सुट्ट्या आता घेतल्या तर दुसऱ्या कारणासाठी, चला बा थोडं रिलॅक्स करू, थोडं कुठं, पण काही नाही. ते शेवटी होल डे माझे त्याच्यातच गेले. आणि ठीक आहे, चला तर मग आपण आज सुरुवात करू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या पार्ट 2 मध्ये आपण 4 टॉपिक पूर्ण केले होते. 4 टॉपिक पूर्ण केले. आणि आजपासून आपण चेंज द स्टेट ऑफ माइंड हा विषय सुरू करणार आहे. आणि जवळपास 8-10 टॉपिक आहे हे, की आपलं माइंडसेट जसं अं, आता असं म्हटलं जाते की हाऊ टू क्रिएट अ मेटाफॉर फॉर गुड हेल्थ, मनी अँड रिलेशनशिप. अशा प्रकारचे एक मेटाफॉरचा अर्थ असते संकेत.
जसं मी तुम्हाला काल काल म्हणजे लास्ट जो आपला टॉपिक झाला, राईट अँकरिंग हे शिकवलं. आता राईट अँकरिंग मध्ये हा शब्द मोडला जाते. जसं आपण काय म्हणतो, व्हॉट इज लाईफ? लाईफ काय आहे? तर ह्या जीवनाला एका शब्दात जर उत्तर द्यायचं आहे, तुम्हाला याला सुद्धा ट्रिगर करावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रती नकारात्मक विचारांनी भरत आहे, नकारात्मक मानसिकतेने भरत आहे, तर ट्रिगर तुमचा पॉपअप झाला पाहिजे. आता इथे व्हॉट इज मनी, व्हॉट इज हेल्थ, व्हॉट इज रिलेशनशिप, व्हॉट इज फ्युचर, जेव्हा ह्या 5 सेक्टर ऑफ लाईफ च्या प्रती जेव्हा आपल्याला काही डाऊट होते, कन्फ्युजन येतात, की कसं होईल माझं, त्यावेळेस तुम्हाला हे संकेत फॉलो करणे असते. त्यालाच आपण राईट अँकरिंग असं म्हटलं होतं. जसं लाईफच्या प्रती मी म्हणते, लाईफ इज अ लाईक अ सन. जसा सूर्य आहे तसं जीवन आहे. जन्म होते, एक दिवस मरणे आहे. डेली बेसवर जर तुम्ही बघत गेले, सकाळ झाली, संध्याकाळ झाली, म्हणजे या जीवनाचा टोटल एक क्रम आहे. काहीतरी निर्माण होत आहे, राईज होत आहे, आणि पुन्हा तो डाऊन मध्ये जात आहे. आपल्याला त्याच्यातून काय शिकणे आहे, की बाबा जेव्हाही तुम्हाला जीवनामध्ये कशाची तरी सुरुवात करायची आहे, तर निश्चितच एक गोष्ट लक्षात ठेवणे आहे, की सुरुवात झाल्यानंतर ती गोष्ट टॉपवर पण जाणार आहे. तर चिंता करायची गरज नाही. जी गोष्ट टॉपवर पोहोचलेली आहे आणि आता संभावना नाही याच्या वर जाण्याची, ही गोष्ट एक मनात ठेवणे आहे, की तिथून तुमची घसरते घसरता टाइम सुरू झाला. तुम्ही आता काही करू शकत नाही. तुम्हाला डाऊनफॉल होणारच आहे तुमच्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर कितीही संकट आलं, कितीही त्रास आला, तरी आपल्याला एवढं माहित आहे, की कितीही भयंकर रात्र असली, तरी काही वेळानंतर सूर्य पुन्हा उगवते. म्हणजे काही वेळ तुम्हाला पेशन्सली वाट बघणे असते. प्रत्येकच गोष्ट तुरंत नसते चेंज होत. कोणतेही काम सुरू केल्यावर तुरंत यश नाही मिळत. म्हणजे आज मी असं नाही म्हणणार, की मला स्वप्न म्हणून असे विचित्र येत नाही. पण आज काय झालं माहित नाही सकाळी. आता सध्याची गोष्ट आहे. ते काय होतं, माझे मनातले विचार आहे, की दुसऱ्याचे विचार आहे, की काही विचित्र स्वप्न होतं माहित नाही. पण विषय काय होता, की खूप सारे लोक आले माझ्या घरावर. खूप सारे. आणि जे माझं ऑफिस होतं, मेडिटेशन रूम आहे, त्याला त्यांनी पूर्ण खेडेपाट्याला लावून ठोकून बंद करून टाकलं. ते म्हणलं, हे आता इथून पुढे इथून चालणार नाही. हे तुम्ही तर काहीच करायचं नाही. मी त्यांना विचारत आहे, की बा काय झालं, कशासाठी हे बंद कशासाठी करताय? ते म्हणते, नाही नाही नाही, हे बंद नाही करायचं. बंद म्हणजे हे चालू नाही राहणार, हे बंद झालं पाहिजे. रिझन रिझन कोणी सांगत नाहीये. फक्त हे काम करायचं नाही तुम्ही. मग बोलता बोलता काही गोष्टी त्याच्यातून तोंडातून बाहेर पडल्या. तुम्ही हे शिकवत आहे, तुम्ही असं करत आहे, तुमच्यामुळे देव मागं पडून राहिला, लोक आता देव करत नाही, डायरेक्ट बोलून राहिले. म्हणजे पण माझं मे बी कुठं इंटरनल खूप डीप मध्ये एखादं फिअर पण राहू शकते. नंतर मी जसं जाग आले, म्हटलं अरे हे काय आपण विचार करून राहिलो. तुरंत 5 मिनिट फॉरगिव्हनेस केलं.
जे काही असेल माझं पास्ट लाईफचं असेल, काही असेल, क्लिअर करा. एक प्रकारे असंही होऊ शकते, जसं माझी काही सुरुवात आहे, अरे माझं कसं होणार. म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये असे शब्द फुटत असतात, काय होईल, कसं होईल. अशा वेळेस स्वतःला ट्रिगर करणे आहे की हे जस्ट एक सूर्य आहे, सूर्यासारखा दिनक्रम आहे. गोष्टीची सुरुवात झाली, टॉपवर पोहोचणार, टॉपवर पोहोचलेली पुन्हा खाली येणार. जीवनामध्ये संघर्ष पण येणार, अंधार पण येणार. हे टिकणारी गोष्ट नाही, हे पुन्हा होईल. म्हणजे जीवन हे टिकणारं आहे नाही, सतत परिवर्तनशील, सतत मुवमेंट होणारं जीवन आहे. आणि ज्याचं जीवन, ज्या व्यक्तीने असं समजलं की मला स्टक करायचं आहे, म्हणजे बांधून ठेवायचं आहे, नाही तसं होत नाही. उलट ते पाणी सळल्यासारखं होऊन जाईल आणि तुम्हाला त्याच्यातून त्रास होईल. नवीनतम, नेहमी नवीन, हेच जीवनाचा एक सार आहे. परिवर्तनशील नियम हाच जीवन आहे. पैसा काय आहे? पैसा हवेसारखा आहे. हात का मैल नाही म्हणायचा आता. पैसा जस्ट लाईक अ एअर. एअर जशी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तसा पैसा माझ्यासाठी उपलब्ध आहे. जसं मी प्रत्येक ब्रेथ घेत असताना ते प्राणवायू माझ्या शरीरात जाते आणि मला पोषण करते, तसंच प्रत्येक श्वासासोबत हा पैसा माझ्याकडे येत आहे. बरं, कोणी असं करते का की श्वास घेतला आणि दाबून ठेवला, आता मी सोडणार नाही, असं कोणीच करत नाही. पण पैसा आल्यावर आपण म्हणतो की जायचं नाही. जस्ट लाईक अ एअरचा कन्सेप्ट काय आहे की पैसा आला आहे जाण्यासाठी, तो पुन्हा येणार. ट्रस्ट ठेवा, तो पुन्हा येईल. जे लोक पैशाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांची अवस्था गुदमरल्यासारखी होते काही काळानंतर. आणि तो पैसा इतका प्रेशरनं बाहेर निघून जाते की सडनली लाखो रुपये, करोडो रुपये एकदम एका दिवशी रातोरात आपल्या घरातून निघून जाते. ते दाबून ठेवलेल्या श्वासासारखी गमवते, गुदमरते गुदमरते आणि दणकन श्वास सोडून देते. म्हणजे पैशाचा जीव दाबू नका, त्याला फ्री ठेवा. भले छोटेसे पैसे असन, मोठा खर्च नका करू, पण जोही खर्च आहे त्या लिमिट मध्ये करा. है ना. म्हणजे आपण असं नाही म्हणणार की तुम्ही 10 रुपयाचा चहा पिता, तुम्ही आता डायरेक्ट 100 रुपये कपाचा चहा प्या. नाही, हा मुद्दा नाहीये. ज्याच्यापाशी आहे त्याने 100 खर्च करा, पण ज्याच्यापाशी नाही त्यांनी 10 रुपये खर्च करा. पण ती चहा पिण्यामध्ये जी कंजूसी आहे, ती जास्त ठेवू नका. फ्री ठेवा स्वतःला, जस्ट लाईक अ एअर. अशाच प्रकारे हेल्थ आहे. हेल्थ इज अ ग्रोईंग गार्डन. आपल्या गार्डन मध्ये आपले झाडं आहे, गवत आहे, काय असते हमेशा, ऑलवेज राईज, जगत आहे. हे जगण्यासाठी त्याला राईट काइंड ऑफ, त्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझर देणे आहे. त्याला ऊन, वारा, पाऊस, सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे. संघर्ष मिळाला पाहिजे, है ना. वादळ त्याला सहन झालं पाहिजे. कधी कधी त्याला पाण्याची टंचाई पण माहीत झाली पाहिजे. आडवे तिडवे जर झाडाच्या फांद्या तयार झाल्या असेल, त्याला पण आपण कटिंग करतो. गवत जर प्रमाणाच्या पेक्षा जास्त वाढलं असेल, तर त्याला पण आपण छाटून काढतो. जस्ट लाईक अ गार्डनिंग. हेल्थ इज ए जस्ट लाईक अ गार्डनिंग द गार्डन. तुम्हाला जेवण पण करणे आहे, कधी उपास पण करणे आहे, व्यायाम पण करणे आहे, कधी शरीराला टॉर्चर पण करणे आहे, कधी शरीराला खुश पण ठेवणे आहे, आतड्यांची साफसफाई पण करणे आहे, मनाची साफसफाई करणे आहे. अशा प्रकारे आपण स्वतःच्या जीवनाला काय करत आहे, गार्डनिंग करत आहे. जो व्यक्ती जितकी चांगली गार्डनिंग करेल, त्याचं गार्डन तितकं सुंदर दिसेल. 100% ह्या शरीराची पण तुम्हाला तशाच प्रकारे काळजी घ्यायची आहे. रिलेशनशिप इज अ फ्लोईंग फाउंटेन.
सतत नवीन, सतत प्रवाह, त्यांचं रिलेशनशिप स्टक झालं. एकामेकासोबत बोलणं नाही, एकामेकाकडे बघणं नाही, एकामेकाच्या मनातली गोष्ट एकामेकाशी शेअर करणे नाही. सुसंवाद नाही, हसणं बोलणं नाही, खेळणं नाही, मस्ती मजाक नाही. हे एक प्रकारे स्टक रिलेशन आहे. म्हणजे अशा प्रकारचं रिलेशन आहे जे फाउंटेन तर आहे, पण त्याच्यातून पाणी निघत नाहीये. जस्ट लाईक अ फ्लोईंग फाउंटेन. फवारे उडत आहे. हसी के फवारे म्हणतो ना तशासारखं. म्हणजे ते रिलेशनशिप इतकं प्युअर आहे, इतकं निखळ आहे. सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या, पण थांबलेलं नाही. प्रवाह सुरू आहे. तुमचं बोलणं सुरू आहे, हसणं सुरू आहे, मस्ती मजा सुरू आहे, रागवणं सुरू आहे, भांडणं सुरू आहे, सगळं सुरू आहे, पण थांबलेलं नाही. जस्ट लाईक अ फ्लोईंग वॉटर. आणि पुन्हा तोच नियम, पाणी जास्त वेळ साचून राहिलं ते मग सडणं सुरू करते. फ्लोईंग वॉटर ऑलवेज प्युअर. हेच आपलं रिलेशनशिप असलं पाहिजे. व्हॉट इज फ्युचर? कधी कधी मनात हा प्रश्न येते की फ्युचर काय आहे, कसं होणार माझ्यासोबत, काय होईल, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी नेमकं माझ्या लाईफमध्ये का कोणत्या गोष्टी कशा प्राप्त करू, किती मेहनत करू, खूप सारे प्रश्न, खूप सारे विचार, खूप सारे थिंकिंग माइंड मध्ये चालत असते फ्युचरला धरून. उद्या कसं होईल, बरं ठीक आहे तुमचं तर सोडा, माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल, खूप सारी चिंता. हे आपण आपल्या फ्युचर साठी बोलत असतो, नेहमी बोलत असतो. फ्युचर इज जस्ट लाईक अ ब्लूमिंग फ्लॉवर. ब्लॉसमिंग फ्लॉवर, ब्लॉमिंग ब्लॉसमिंग एकच आहे. ब्लॉसमिंग फ्लॉवर. ब्लॉसमिंग फ्लॉवर म्हणजे काय? जे फुल उगवते आणि उगवलेल्या फुलामधून एक सुगंध दरवळते, ब्लॉसम म्हणतो आपण. तशा फुलासारखा आहे. ऑलवेज रेडी, ऑलवेज हॅप्पी. तो नेहमी कोणाचा तरी शृंगार बनण्यासाठी झालेला आहे, कोणाचा तरी अलंकार बनण्यासाठी आलेला आहे, कोणाला तरी देवाच्या पायावर त्याला ठेवण्यासाठी तो आलेला आहे. त्याला बघून चार लोक खुश होणार आहे. त्याच्या सुगंधाने प्रत्येकाचं मन मस्तिष्क आल्हादित होणार आहे. त्याला बघून कोणाचे तरी डोळे सुखावणार आहे. त्याचा स्पर्श बघून कोणीतरी एकदम रोमांच फील करणार आहे. म्हणजे फ्युचर हे कधीही बंद नाही आहे, बंद कळीसारखं नाही आहे. ऑलवेज अ ब्लॉसमिंग फ्लॉवर. तर जेव्हा जेव्हा भविष्याची चिंता होईल, आपल्या माइंड मध्ये आपल्याला एकच गोष्ट हमेशा हमेशा टाकणे आहे की माय फ्युचर इज ब्राईट, शाईन, जस्ट लाईक अ ब्लॉसमिंग फ्लॉवर. माझ्या सुगंधाने सगळा परिसर दळवणार आहे. माझ्या असण्याने त्या जागेची शोभा आहे. माझ्यामुळे कोणाच्या तरी लाईफ मध्ये हॅपीनेस येऊ शकते. माझ्या असण्यामुळे कोणाला तरी आनंद मिळू शकते. अशा प्रकारचं तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या फ्युचरच्या बद्दल ऑलवेज होपफुल आणि अशा भावनांनी प्रेरित राहायचं आहे. यस,
फ्युचर इज नॉट डार्क. अनंत संभावनेनं भरलेलं आहे आणि मला त्या उगवलेल्या फुलासारखं व्हायचं आहे. माझ्यामुळे 4 लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. मला बघून, माझ्या स्मेलमुळे, माझ्या स्पर्शामुळे, माझ्या असण्याने, माझ्या दिसण्याने. लक्षात येईल का त्याच्यानंतर फ्युचरचं डार्कनेस तुमच्या लाईफमधून कमी होणं सुरू झालं. हे काहीतरी असे मेटाफोर म्हणजे संकेत आपण काय करून ठेवतो, अँकरिंग करून ठेवतो अलग अलग जागेवर. जेव्हा तुम्हाला ती गोष्ट दिसते, तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट पॉपअप होते की अरे ओके ठीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास घ्याल, जेव्हा जेव्हा तुम्ही हवेला फील कराल, तुम्हाला पैशाची आठवण येईल. किंवा पैशाची आठवण जर नकारात्मक पद्धतीने आली, तुम्ही हवेला आठवा. असे को रिलेशन तुम्ही एकामेकासोबत जोडून ठेवू शकता. चला, चेंज द स्टेट ऑफ माइंड हा जो टॉपिक आपण सुरू केला आज, त्याच्यामध्ये आपण बघितलं की क्रिएट अ मेटाफोर फॉर गुड हेल्थ. आपण आजच्या मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. आजच्यासाठी एवढंच. ते कळत पण नाही कधी 20 मिनिट पूर्ण झाले म्हणून बोलता बोलता, है ना. तर स्वतःच्या लाईफला ट्रिगर करा अलग 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 पॉइंटवर. आणि जेव्हा जेव्हा लाईफमध्ये कन्फ्युजन येईल, स्वतःच्या जीवनाच्या प्रती आपण नकारात्मक विचार करू, तुरंत गोष्टी काय करा, शिफ्ट करा. पॉझिटिव्ह थिंग मध्ये म्हणा किंवा कॉन्फिडन्स मध्ये म्हणा. रेडी फॉर मेडिटेशन. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी पिऊन घ्या. रिलॅक्स बसा. कंबर सरळ, पाठीचा कणा ताठ. लांब खोल श्वास. लांब खोल श्वास घ्या. आय इन्व्हाइट ऑल माय मास्टर्स, नाथ परंपरा, सिद्ध परंपरा, नाथ गुरु परंपरा, and all my living past and future masters. लांब खोल श्वास घेत चला. मान खांदे हलके सोडा. I invite all god and goddesses, please come and help in this meditation. Give us protection and support. I invite all divine angels, archangels, guardian angels. Please bless us with your angelic powers and guide in this meditation. Please come and sit with us in this meditation. I invite divine beings, all of you, please come and sit together and meditate with us. तुम्ही आमच्यासोबत या, बसा आणि आमच्यासोबत तुम्ही मेडिटेशन करा. ऍस्ट्रल डायमेन्शन, अनादर स्टार वर्ल्ड्स मधले सगळे मास्टर्स, आय इन्व्हाइट यू, प्लीज कम sit with us and meditate.
तुम्ही तुमचे जे गुरु आहे, तुमचे जे देव आहे, कोणी जर गुरु केला असेल, प्लीज त्यांना बोलवा आणि म्हणा की माझ्या जवळ या, माझ्या बाजूला बसा, माझ्यासोबत मेडिटेशन करा, मला मार्गदर्शन करा. लांब खोल श्वास घेत तुमची चेतना तुमच्या शरीरामधून आता बाहेर निघत आहे. आणि बघा ती वर आणि वर आणि वर प्रवास करत आहे, आणखी वर, आणखी वर, आणखी वर. एक पोर्टल्स, जसे एक दरवाजे असते, अशा प्रकारे पोर्टल्स वर पोर्टल्स ओपन होत आहे. आणि तुम्ही स्पीडली प्रत्येक पोर्टल्स मधून अत्यंत तीव्र गतीने प्रवास करत आहे. आणि ह्या पोर्टल्स मधून प्रवास करत असताना तुम्ही आता एंजेलिक रियाल मध्ये पोहोचलेले आहात. आपण सगळेजण एका सोबत एंजेलिक रियाल्स मध्ये पोहोचलेले आहोत. आपल्या सगळ्यांची चेतना एकामेकासोबत पूर्णपणे कनेक्ट झालेली आहे. आणि तुम्ही बघत आहात तुमच्या सोबत तुमचे गुरु, तुमचे देवी देवता, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, दुसऱ्या डायमेन्शन मध्ये मास्टर्स, ते सुद्धा आपल्या सोबत त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि सगळेजण मेडिटेशन करत आहे. आणि प्रत्येक श्वासासोबत तुम्ही ही ऊर्जा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत आणि सातही चक्रामध्ये प्रवाहित होताना बघत आहे. डिवाइन लाईट, डिवाइन लव अँड लाईट ऑफ डिवाइन एंजल्स. फील करा ह्या एनर्जीला. दिस डिवाइन लाईट अँड लव, दिस वार्म एनर्जी. मे बी तुम्हाला अनुभव येऊ शकतो कोणाच्या शरीरामधून गरम हवा, थंड लहर, डोळ्यातून, कानातून, नाकातून, हातातून गरम फ्लॅशेस बाहेर पडतात. कोणाला अनुभव येऊ शकतो त्यांचे गुरु, त्यांचे देवी देवता त्यांच्या सोबत बसलेले आहेत. कोणी त्यांना आशीर्वाद देत आहे, कोणी आपला पास्ट दाखवत आहे, कोणी मार्गदर्शन करत आहे, कोणी सजेशन्स देत आहे, कोणी तुम्हाला शक्तीने भरून देत आहे. फील करा ह्या एनर्जीला. फील करा ह्या एनर्जीला. प्रकाश तुमच्या सहस्त्रार चक्रमध्ये प्रवेश करून पूर्ण शरीरात थेट मूलाधार चक्रपर्यंत पोहोचत आहे. त्या एंजेलिक रियाल मध्ये डिव्हाइन एनर्जीला आपल्याला आता आवाहन करायचं आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा ही प्राकृतिक शक्तीला आवाहन करायचं आहे. तुमच्या देवी देवतांना आवाहन करायचं आहे, तुमच्या गुरूंना आवाहन करायचं आहे. ही सगळी ऊर्जा तुम्ही तुमच्या दोन्ही हातांमधून स्वीकार करणार आहे, तुमच्या सहस्त्रार चक्रमधून स्वीकार करणार आहे. आणि ही ऊर्जा तुमच्या न्यूरॉन्स मधून, नस नाडीमधून, सहस्त्रार चक्रमधून पूर्ण शरीरात प्रत्येक शरीराच्या कणाकणामध्ये प्रवाहित होणार आहे. आणि सोबतच तुमच्या आतमधला तणाव, थकवा, चिंता, दुःख, पीडा, डिप्रेशन, फ्युचरची काळजी, अनसिक्युरिटी, अनइझीनेस, डिझीनेस, लेझीनेस, सगळं काही रिलीज होणार आहे. एक एक सेल्स ऊर्जेने भरून नव चैतन्य
प्राप्त होणार आहे. ही ऊर्जा स्वीकार करण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करा आणि जेव्हा ऊर्जा स्वीकार होईल तेव्हा अंजुळी करा. त्यानंतर ती अंजुळी मूलाधार चक्रावर ठेवा. ही ऊर्जा पूर्ण सातही चक्रमध्ये प्रवाहित होऊ द्या. सगळ्यांनी अलर्ट राहा. सगळ्यांनी अलर्ट राहा. कल्पना कोणी करायची नाही, विचार कोणी करायचे नाही. जस्ट एनर्जीला फील करणे. काही दिसलं, काही झालं, काही चिंता करायची नाही. दिस इज अ नॉर्मल इन मेडिटेशन. दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा back to your body, back to your consciousness, everyone. Once again, very, very warm welcome. Very good evening, all of you. Good morning, all of you. Warm welcome. ठीक आहे. आय होप सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल. काय अनुभव आहे, कोणाचा काही विशेष अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. ओके. ओके. कोणीच नाही. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 3-4 दिवसानंतर आपण भेटून राहिलो आहोत. हो. तर काल रात्री मेडिटेशनला बसलो होतो. गाडीला नाही झालं. काल रात्री जेव्हा केलं तर त्यावेळेस सुरुवातीला 5-7 मिनिटं एक होतं थोडस चालू आहे बा आपण करून राहिलो. त्याच्यानंतर मग कुठे आपण गायब झालो, काही हेच नाही. पूर्ण ते मेडिटेशनचं वगैरे संपलं. बस फक्त असं की बा आपण फिरून राहिलेलो आहे, कुठे आहे काय आहे काही समजत नव्हतं काय. बरं. ते रेकॉर्डिंग वगैरे संपलं. त्याच्यानंतर मिसेस बाजूलाच बसली होती. तिने मला असं हलवलं, अहो ते संपलं म्हणे. त्याच्यानंतर मग पुन्हा भानावर आलं आणि अच्छा. ते शेवटचे एक 10-15 मिनिटं तर कुठे पण ते कुठे होतं काही ते लक्षात नाही, कळलं असं नाही. पूर्ण डीप मध्ये गेल्यासारखं. पण एक छान झालं. काल दिवसभर थोडस काही काम चालू होते, थोडस थकवाही वाटत होता, तोही निघून गेला. बरं. आणि आता आपण सकाळी बसलो होतो पूर्ण मेडिटेशन मध्ये काही नाही, पण त्यानंतर आता शेवटी जेव्हा आपण पूर्ण हात चोळले आणि डोळ्यावर ठेवले तर त्याच्याबरोबर असं एक सुंदर व्हाईट लोटस तिथून दिसलं आणि त्याच्यावर 2 छोटे 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 असे एंजल स्टेज आणि ते असे चाललेले आहेत जरा पूर्ण छान आणि अगदी क्लिअर दिसून राहिले. ते दोघ जण आहेत त्या व्हाईट लोटसवर आणि ते व्हाईट लोटस असं चाललेलं आहे. खूप छान झालं. थँक्यू थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कुणी कोणाला बोलायचं असेल तर आपण 10 मिनिट आहे. सेशन क्लोज करायचं. अच्छा, स्वप्नील सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूप दिवसानंतर म्हणजे 2-4 दिवसाच्या गॅप नंतर पण छान वाटत आहे. अच्छा. मध्ये मध्ये थोडं 2 दिवस ब्रेक गेला ना. काल करायचं होतं पण काल थोडं बिझी होतो म्हणून राहून गेलं. पण आज सकाळी उठले टायमावरच उठलो आणि खूपच छान वाटत आहे आज पुन्हा. वा. थँक्यू सर. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. थँक्यू दादा, थँक्यू. आणि छान वाटत आहे आज. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेस यू दादा. बढिया. नमस्कार दादा.
नमस्कार. मनीष सर, गुड मॉर्निंग. मला सेशन चांगलं झालं आजचं, छान होतं. आणि काल रात्रीचं पण सेशन छान झालं होतं. जसं तुम्ही म्हटलं होतं की राईट टाइमवर तुम्ही मेडिटेशनला बसा. तुम्ही पण तिकडून जे स्टार्ट केलं होतं मेडिटेशन, पहिले 10 मिनिटं नॉर्मल वाटलं, पण त्याच्यानंतर असं वाटलं की शरीर पूर्ण असं खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स कडे खिचत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स शरीर खिचत आहे आणि बॉडीच्या अंदरमध्ये जसं असं असं चक्र चक्र सारखं असं म्हणजे खवळल्यासारखं जाणवत होतं. ब्लड अरे वा. म्हणा किंवा सर्क्युलेशन म्हणा, ते हा, हा. अंदर जबरदस्त फील होते. आणि जेव्हा असं म्हटलं त्यांनी की हात वर करा, तर जे खाली आपण हात ठेवले होते मांडीवर, ते एवढे जड झाले होते की ते हात वर नव्हते जात. एवढं शरीर अच्छा. भारी झाल्यासारखं झालं होतं. तर ते एकदम सुंदर फिलिंग होती दादा कालची, की आपण ऑनलाईन नसून पण तुम्ही जे साधना केली त्याचा आम्हाला डायरेक्ट बेनिफिट असं भेटलं. त्याचा आम्हाला त्याबद्दल धन्यवाद दादा. आणि आजचं पण सेशन छान होतं दादा. थँक्यू व्हेरी मच दादा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ते ऍक्च्युली बघा कसं आहे ना, ऑनलाईन बसलंच पाहिजे किंवा आपण सोबत असलं ते ठीक आहे, एक प्रकारे आपलं आय टू आय कॉन्टॅक्ट होते, थोडंसं बरं वाटते. पण सिम्पलची गोष्ट अशी आहे की का बरं काही गुरु लोक किंवा कोणाचं असं म्हणणं असते की बाबा माझा सकाळी 5:30चा टाइम आहे, माझा 4:30चा टाइम आहे, रात्री 10:30चा टाइम आहे, त्यावेळेस मी माझं मेडिटेशन करतो. ज्यांना ज्यांना माझा टाइम फॉलो करायचा आहे त्यांनी त्या वेळेवर एक्झॅक्टली तेव्हाच मेडिटेशनला बसत जा आणि रिक्वेस्ट करायची तुम्हाला कशाची गरज आहे. त्यावेळेस त्यांचं चॅनल ओपन असते, ते घेण्यासाठी रेडी असतात, ते देण्यासाठी रेडी असतात आणि बस त्यावेळेवर आपण मेडिटेशन करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाते. जे पाहिजे ते म्हणजे ऍक्च्युली आपोआपच ती ऊर्जा ट्रान्सफर होते. तर त्याच्यात एक थोडंसं ऍज अ प्रॅक्टिकल म्हणून काल आपण केलं की बाबा मी क्लास घेतला नाही घेतला तरी पण सेम अमाऊंट ऑफ एनर्जी येते. कधी कधी तर जास्त पण येऊ शकते, कारण की ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही येतात, है ना, असंही असते. तर ठीक आहे, छान. ब्लेस यू. हा, गुड मॉर्निंग ताई, हॅलो बोला. सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आता तुम्ही बोललात तसं म्हणजे काल रात्री मला जाणवला तुमचा प्रेझेन्स. म्हणजे अरे वा, कुठल्या दिवशी? त्याच वेळेला करत होते ना रात्री, हा, तर हा. म्हणजे तुम्ही असे समोर आहात असं वाटलं आणि डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स देतात आणि खूप हलकं वाटलं सर. आणि अरे वेगळेच वा. एनर्जी लेवल्स, वेगळ्याच व्हायब्रेशन्स मध्ये गेले मी. आणि फक्त असं एकटी करत आहे असं नाही वाटलं, म्हणजे सोबत होते. आणि तुम्ही जे बोललात म्हणजे असं एंजल्स असं सोबत आहेत. आणि असे नंतर माझे दोन्ही शोल्डर्स खूप हेवी झाले होते रात्री असं. ओके, आणि त्यातनं थोडंसं बाहेर निघायला मला थोडंसं वेळ लागला वेळ लागला, चालते. याच्यामध्ये यायला असं. आणि नाही होते, खूप छान 5-10 वेगळाच मिनिट आपला वेळ एक्सपिरियन्स होता घ्यायचा. तर. हो, हा. हो, हो. तेव्हा आणि आता सकाळी सर पूर्ण म्हणजे असं व्हायब्रेशन्स जाणवले सगळे हम्म. असे शरीरामध्ये. आणि हेवीनेस वाटला बॉडीमध्ये पूर्ण. बरं. आणि गरम गरम झालं. आणि शेवटच्या चक्रामध्ये सर डोकं पूर्ण जड झालं होतं, म्हणजे हेवी झालं होतं असं. हम्म, हम्म. आणि आजही थोडं वेळ लागला मला त्यातनं म्हणजे थोडंसं बाहेर निघायला असं. बरं. आणि खूप मेडिटेटिव्ह असं खूपच वेगळ्याच याच्यामध्ये गेले मी. म्हणजे असं खूप छान ठीक आहे. होतं सर. थँक्यू, ऍक्च्युली थँक्यू, माझे थँक्यू एफर्ट्स सो मी मच. त्याच्यासाठी जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहो की जितकं हो, माझं कॉन्शियसनेस डेव्हलप होत राहील हो, तितकं हो. तितकं माझ्यासोबत जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा बेनिफिट मिळेल. हं? नक्कीच सर, आणि नक्कीच. खूप त्याच्याचसाठी छान हे होता अनुभव. माझं जे होतं सगळं काही चालू आहे की बा आपला ग्रुप बनला पाहिजे. का, कारण की जे माझी इच्छा आहे ना, म्हणजे सगळ्यांना सांगत आहे मी की जी माझी इच्छा आहे की एक बेसिक मेडिटेशन तरी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे भली नंतर लोक कोर्स करतील, क्लासेस करतील, पेड सेशन करतील, तो नंतरचा विषय आहे. पण आपली चेतना प्रत्येकासोबत कनेक्ट झाली पाहिजे. आणि जशी जशी ही कनेक्ट होत जाते तसं तसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याच्या त्याच्या परिणामानुसार चेंजेस येणं सुरू होऊन जातात. हं? तोच एक माझाही प्रयत्न आहे आणि तो फ्युचरमध्ये पण करण्याची इच्छा आहे. तशाच प्रकारे आपण करत राहू. हो सर, आणि थँक्यू, थँक्यू. जितकं मी फ्री राहील, म्हणजे विषय कसा आहे आता इथे, बाकीच्या लोकांचा फ्री राहणे म्हणजे लाईफला एन्जॉय करणे हा भाग असते. माझं फ्री राहणे म्हणजे मला मॅक्सिमम टाइम मेडिटेशन मध्ये राहणे आहे. तर त्याच्याच करता तो सपोर्ट असते की जितके जण त्या प्रोसेसला समोर घेऊन जातील तितकं तितकं मी जास्त स्ट्रॉंगली मेडिटेशन मध्ये राहू शकतो. म्हणजे तेवढे ट्रायल माझे जितके चालत जाईल, जितकं माझं अलग अलग डायमेन्शन मध्ये टच होत जाते ना, ते
आणखी आणखी आपल्याला फळ देते. इथे काहीच असं नाही आहे या जगामध्ये की जे आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे. जसं आपण हे सगळे नक्षत्र म्हणतो, आपल्यासाठी हे नक्षत्र आहे. दुसऱ्या ऍक्च्युअली लाईफ मध्ये ते अनादर प्लॅनेट्स आहे, अनादर स्टार सिस्टम आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की त्या स्टार सिस्टम मधून तो एक ऋषी किंवा तो देव आपल्यासाठी आशीर्वाद देत आहे त्या नक्षत्राच्या थ्रू, हो. तो ऍक्च्युअल त्या स्टार सिस्टमचा कोणीतरी मास्टर आहे, ज्याचं कनेक्शन युनिव्हर्सने आपल्यासोबत जोडून दिलेलं आहे बाय बर्थ. बरोबर. तर ते काल म्हणजे खरंच जाणवलं ते असं कनेक्शन खरंच आहेत असं जाणवलं की बरोबर कनेक्ट होतो आपण एनर्जी लेवलवर. ते असं कनेक्शन नक्की. जाणवलं. हा, नक्कीच सर. छान होतं. छान आहे. थँक्यू सर. थँक्यू. ग्रॅटिट्यूड Bless you. सर. Lots of थँक्यू. blessings. Lots थँक्यू. of blessings. ब्लेसिंग सर. थँक्यू. छान. आणखी कोणी आहे? सीमाताई, दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा म्हणजे आनंद काय असतो ना, मला असं वाटत आहे की तो आता इतका फील होतोय की ठीक आहे, बाकी गोष्टी आपल्या बाहेरच्या जीवनातल्या चालू असतात, होतात, काय आहे नाही, प्रॉब्लेम्स येतात जातात, पण आतून एक वेगळाच आनंद फील होतोय दादा. म्हणजे आज जेव्हा मी अनाहत चक्रावरती होते, मला असं वाटत होतं खूप काहीतरी आतून होतंय. अगदी म्हणजे आपल्याला भरून येतं म्हणतो ना आपण, हा, हा, आणि ते हा. आनंदाचं असतं जेव्हा की थँक्स गिव्हिंग असतं काहीतरी. खूप सुंदर आपल्याला दुसऱ्याबद्दल ते जाणवतं की मला शब्दच नाही आठवत आहे आत्ता तो. ते ते होत होतं मला आतमधनं अनाहतवरती. परत विशुद्धी चक्रामध्ये परत यात आले आपल्या जे आहे चालू. आणि आज्ञाचक्रावरती वापस तीच फिलिंग होती मला. इतकं भरून येत होतं मला. खूप सुंदर होतं ते भरून येणं म्हणजे हृदय भरून येणं जे असतं. ओके. मी शब्दात आता सांगताच नाही येणार ते आज मला. चालते मी चालते. सांगेलही कदाचित तुम्हाला परत कधी. आणि खूप रिस्पेक्ट दादा. खूप लॉट्स ऑफ थँक्यू अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि कालचा अनुभव मी सांगते दादा, म्हणजे मेडिटेशन पेक्षाही माझ्यासाठी खरंच खूप जरुरी होता. किंवा नवीन जे असं कोणाला वाटतं ना, म्हणजे मला होत होतं स्वतःला, मी कसं करणार, मला भेटेल की नाही, टाइम भेटेल की नाही, घरातलं वातावरण आपलं तसं राहील की नाही. बरोबर. इतकं सहज झालं ना दादा, मला अपेक्षितच नव्हतं. आणि मी मोबाईल हातात घेणं, तुमचा मेसेज येणं आणि बरोबर. आणि मी लगेच हे केलं रिप्लाय, आणि मला कळलं नाही मी एक 5 मिनिटात आवरून मी कधी मेडिटेशनला बसले. इच्छा होत होती पण की आता कसं करू? मिस्टर आलेत आणि ते एकदम 9:30 पावणे 10 पर्यंत ते त्यांच्या कामात होते आणि ते बाहेर निघून गेले. अच्छा. आणि एक्झॅक्ट माझं मेडिटेशन झालं. मी त्याच व्हायब्रेशन्समध्ये होते. परत अशी बसली होते आणि रिलॅक्स झाली आणि मग ते घरी आले वापस. अरे वा. म्हणजे इतकं सगळं म्हटलं हे अमेझिंग आहे सगळं. इतकं अनुकूल होतंय सगळं. हा, हा. मला ऍक्च्युअली सॅटर्डे संडे अमृता बोलली पण, अरे वा, तुझ्यासाठी तर बरोबर झालं, दादांनी सुट्टी दिली. म्हटलं हो येस. मला वाटत नव्हतं सुट्टी मिळावी. मी ठरवलं होतं मी ऐकेल. आणि हा. ऍक्च्युअली मग आमचं पण थोडं पोस्टपोनच झालं, पण तो ब्रेक जो हवा होता ना दादा, तो खरंच खूप जरुरी होता. आणि मला वाटतं ते मेडिटेशन न करता पण आम्ही तुमच्याशी कनेक्ट होतो उलट ते 2 दिवस बरोबर आहे. सतत. जास्त ते आठवण सुरू असते ना, त्याच्यामुळे ते आणखी जास्त हां, कनेक्शन होऊन जाते. खरी बरोबर. गोष्ट आहे. सॅटर्डेला नाही केलं, पण संडेला माझं पण झालं मेडिटेशन ऍक्च्युअली इतकं मस्त की. आणि रात्री तसंच इतकी म्हणजे काल दिवसभर आमचं आता ते चालू आहेत कामं, पॅकिंग, इकडे जा तिकडे ये, इतकं थकलो होतो. आणि मला कळलं नाही मेडिटेशन स्टार्ट झालं आणि मी इतकी रिलॅक्स झाले. कुठे गेलं ते बॉडी पेन दिवसभरचं बिलकुल कळलं नाही दादा. आणि हे घरी आले तेव्हा मी वापस फ्रेश एकदम. हा. आणि सकाळी मी झोपेत होते, पण मला एवढं ते जाणवत होतं आणि मी तुम्हाला म्हणत होते, दादा सॉरी ना, मी खूप थकली.
मला उठवलं नाही जाते, हा पण मला सतत तो आवाज होता आणि 5:55 ला मी वापस एकदम जागी झाले आणि पटकन 10 मिनिटात फ्रेश होऊन तुमचं स्टार्ट झालं होतं हम्म. आणि मी जॉईन केलं. पण लगेच तरी माझे हातही गरम होते दादा आणि बॉडी जी होती एकदम म्हणजे आज एकदम वेगळ्या झोनमध्ये गेल्यासारखं झालं. वा मेडिटेशनमध्ये फक्त काहीतरी जस्ट लाईट चमकून जात आहे आपल्या भोवती. हे एकच फिलिंग होतं आज मला अनाहतवरती. आणि हिचं तब्येत थोडी ठीक नाही दादा, तर रात्री मी हम्म. मेडिटेशन झाल्यानंतर तिला हे केल्यानंतर म्हणजे खूप मोठा अनुभव म्हणजे नाही तो पण एक माझं जे सांगते तुम्ही म्हणता की प्रॅक्टिस हम्म. करा, स्वतः करा तुम्ही. तर बरोबर तसं मी तिच्यावरती हात ठेवून हे करत होते एंजल्सला आणि ब्लेसिंग्स. आपण देवाचंही नाव एरवी घेतोच. बरोबर पण की अच्छा ठीक आहे, बरी होऊन जाईल तू, हे नको करू. आणि तिला हे केल्यानंतर माझं जस्ट मी हात ठेवून अशी बसले होते. हम्म. आणि नंतर तिने मी काढणार हात तर तिने एकदम हात धरून ठेवला. नाही नाही राहू दे मम्मी, खूप छान वाटत आहे म्हणे. अरे वा हे छान आहे. हो. आणि आजचं तर दादा मी लिहून ठेवेल माहितीने, मी परत कधी बोलेल तुम्हाला. पण खूप बरं अमेझिंग होतं हे सगळं. खूप थँक्यू. चालेल लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड दादा. खूप ओके थँक्यू. खूप लॉट्स थँक्यू. ऑफ ब्लेसिंग्स. हा ओके आणखी तर कोणी मोरे सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. 2 दिवस मिस झालं थोडं नाही का, सवय हम्म. पडली होती ऐकायची तुमची नाही का. ऑफलाईन मध्ये जमून नाही गेलं मला थोडं थोडं. याची सवय लावा आज मी लागेल सर. सहज कोण्याही आज व्यक्तीची म्हणा का कोण्याही सिस्टमची आपल्याला सवय लागता कामा नये. आहे की नाही? असं आहे का. ठीक आहे ठीक हे आपण आहे. शिकवल्या जाऊन राहिलं. जर मी हॅबिट कुठली नसताना होती जर त्याची? तुम्ही मेडिटेशन नाही करू शकले तर मग काय हं. कामाची गोष्ट आहे. नाही 1 दिवस केलं ना मी, पण ते जे उणीव भासती लाईव्हची नाही का, हा ते तर होणारच आहे. ती उणीव जाणवली मला थोडी नाही का, बऱ्यापैकी जाणवली. अरे लाईव्ह असते म्हणलं, रेकॉर्डिंग असते म्हणलं शेवटी असं आहे. हे तर खरं त्याच्यामुळे मी ते मेसेज टाकला होता. ऐकलं तर ऐकावंच लागेल मग आता काय, तुम्ही सांगितलं तर ऐकावं लागेल मग आता काय. आहे की नाही सर ते करा नाही? लागन कारण की हे आहे ना आपण म्हणजे मी असं नाही म्हणत सोबतच राहणे आवश्यक आहे. आपण सोबतच राहू. हं. पण बरोबर. आता जसं मी आहे माझ्यावर तर कोण आहे कोण गुरु आहे कोणी नाहीये. हं. पण माझं काय असते मी मेडिटेशन कोणतंही केलं कोणाचंही युट्यूब वरून उचललं काही पण जर असं वाटलं की मला करायची इच्छा आहे लावलं की माझं सुरू होऊन जाते की आपलं एक सगळ्यांना इन्व्हाइट करायचं सगळ्या शक्तींना बोलवत जायचं बरोबर. आणि मग गुरूंना बोलवायचं तर मग कोणाला बोलवायचं म्हणजे मनात येईन त्याला बोलवायचं. सेल्फ फील करा बिल्टअप की व्हायचं का. आता आहे आपल्यासोबत आणि आपण शांत बसून आहे हो. प्रोसेस फॉलो करताय आणि आपण म्हणता की ठीक आहे तुम्हाला काय करायचं करा. त्याच्यातच हळूहळू ते अनुभव येते. बरोबर. ठीक आहे. तर ही प्रॅक्टिस पाहिजे नाही तर मग कसं होऊन जाते ते तब्येत ठीक आहे पण कोणाच्या भरोश्यावर तर गोडीच्या भरोश्यावर असं नाही झालं पाहिजे. राईट. गोडी न खाता पण आपण तितकेच स्वस्त असलो पाहिजे. थोडं मिस जाणवलं नाही का. आज मी 4:30ला उठलो होतो. अच्छा आपलं मी थोडं सकाळी मग हे व्यंकट स्तोत्र ऐकलं मराठीतून, थोडं बरं वाटलं ते बी. हा थोडं नाही वाटलं करायचं बरं बिलकुल. वाटलं. ते ऐकलं थोडंफार. नंतर मग आपलं मी हे लावून पाहिलं तुमचं हे, म्हणजे चालू आहे की नाही पाहू म्हणलं आज लाईव्ह. तर मग बरं वाटलं थोडं. म्हणलं मग दिवा लावला, बत्ती लावली, बसलो. थोडं उशीर झाला तर बरं बसलो होतो गच्चीवर नाही का. चालते काही हरकत नाही. थँक्यू सर. छान छान. आणि ते Bless you. रिट्रीटचा प्रोग्राम अरेंज करू म्हणलं, तसं काही एवढं नाही. ठीक आहे. बघू सर त्याचा आता कसा कारण की त्या लेवलवर मी आज किंवा उद्या मेसेज टाकणारच होतो की बरोबर. ठीक मे बी आहे. ते टाका. जमणार पैसे नाही. थोडं मागा पुढे होतो ना, तसं काही नाही एवढं. ठीक आहे. नाही सर असं नाही पैशाचा विषय हं. नाही आहे इथं आता की हं. मुद्दा कसा आहे की जर त्यांनी जे आपल्याला 3,500चे जे सपोर्ट दिला है ना हं. तो ह्या हिशोबाने होता किंवा तुमचे जर तेवढे लोक आले तर आपण त्याला तेवढ्यामध्ये ऍडजस्ट करून टाकू. बरोबर. पण जर ठीक. ते 20 लोक तेवढे 22 लोक नाही जुळले तर मग इतका भूदंड आपण घ्यायचा कसा सगळ्यांनी. हो, ते बरोबर आहे. है ना? आणि दुसरं मग तोच विचार येते की मग पुन्हा पुन्हा मग कसं करायचं आपण कसं असते सर एनर्जी जाणवली पाहिजे आनंद असला पाहिजे जर त्या आनंदाचं जर म्हणजे हे झालं नाराजीमध्ये हं. कन्वर्ट झालं तर मग पुन्हा आहे ना कोणी मदत पण करत नाही कोणी रेडी पण होत नसते. राईट. बरोबर. बघू त्याला जर आपला रिस्पॉन्स आला तर ठीक नाही तर कारण की मला आता आजची किती तारीख आहे 20 आहे आज ना 20 मला आहे. आज 20 आहे. त्यांनी 20च तारीख सांगितली होती आज 20 बरोबर. तारखेला 40,000 जमा करा म्हणे.
बरं बरं 20,000 बसवाल्याला द्यायचे आहे, 20,000 त्या रिसॉर्ट वाल्यांना द्यायचे आहे. आता कुठून द्यायची आपण? हो हो ते बरोबर ठीक. आणि मुद्दा काय आहे, रिसॉर्ट वाल्यांचा असा आहे की पेमेंट वापस भेटणार नाही, नाही ते कसं भेटन है यावर ना? यावर असतं शेवटी. हा, आणि गाडीवाल्यांचं असं आहे की जर समजा त्याच्या जागेवर दुसरी गाडी लागली तर रिटर्न होणार, नाही लागली तर तेही देणार नाही. बरोबर आहे त्यासाठी मोठा पाहिजे बाकी काही नाही. हा, मग त्याच्यामुळे कसं आहे की तो विचार करून राहिलो मी का जर त्या लेवलचा रिस्पॉन्स नाही आला तर राहू देऊ, हम्म. बघू बरोबर कसं करता येईल. चालतंय ना. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. ओके सर. हो. शक्यतो कॅन्सल नका करू. आहे की नाही, नाही? शक्यतोवरचा विषय नाही आहे. जर आता झाले समजा पटपट 2 दिवसात 25 पर्यंत जर झालं तर आपण बघू 25 ला काहीतरी. बरोबर ठीक आहे. वेळेवर करतात तसं काही एवढं नाही, म्हणजे 5 दिवस अगोदर 10 दिवस अगोदर नाही का नाही सर, का मग ते मागच्या वेळेस सारखं होईल ना, मग ते वेळेवर बस नाही मिळणार तर मग ते आपल्याला गाड्या करा. हा, मग टमटम करावं लागते. बरोबर ठीक आहे ठीक हा, आहे. बेजार होते मग. बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे चला. ठीक आहे, बघू ना जसं होईल तसं. ओके काही ओके काळजी चालेल. नका करू. ठीक आहे ठीक आहे. काहीच नाही झालं तर एखाद्याच्या घरी कुठंतरी आपण करून टाकू अरेंज, एखाद्या आपण 10 जण मिळून बरोबर ठीक आहे चालेल. पण करू, तसा करू प्रोग्राम. पण मे बी रिसॉर्ट मध्ये करू, नाही करू. ठीक आहे चालेल. हो. ओके थँक्यू. ठीक आहे सर. ओके. Blessings, lots of love and gratitude. लॉट्स ऑफ Lots of लव्ह. blessings. Always bless you. Angels always bless you.